वृश्चिक राशी 1 मे 2026 ची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी असेल विशेष। वृश्चिक राशी, तुमचं आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही। ते नेहमीच गूढ, खोल आणि आतून बदल घडवणारं असतं। तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण आतून तुमच्यात एक भावनांचं वादळ चालू असतं। तुम्ही सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा ठेवला तर पूर्ण मनाने देता। आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला दुखापत होते तेव्हा ती साधी नसते, ती खूप खोलवर जाते। कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काहीतरी संपतंय, पण त्याच वेळी काहीतरी नवीन सुरू होणार आहे? ही जी भावना आहे ना, तीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात असते। आणि आता ही वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी तसाच एक टप्पा घेऊन आली आहे। हा फक्त चंद्राचा पूर्ण प्रकाश नाही, तर तो तुमच्या आयुष्यातील अंधार उजळवण्यासाठी आला आहे। तुमच्या मनात दडलेले प्रश्न, न सांगितलेल्या भावना आणि अपूर्ण गोष्टी आता हळूहळू समोर येऊ लागतील। वृश्चिक राशी, या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू शकतात। ज्या गोष्टी तुम्ही खूप दिवसांपासून दडवून ठेवल्या होत्या, त्या आता तुमच्या समोर उभ्या राहतील। तुम्हाला वाटेल हे सगळं आत्ता का घडतंय, पण हे सगळं कारणाशिवाय घडत नाही। जिथे तुम्हाला अडथळे वाटत होते, तिथे अचानक मार्ग सापडेल। एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल, जी आधी दिसली नव्हती। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। वृश्चिक राशी, या वैशाख पौर्णिमेच्या काळात तुमच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत सकारात्मक बदल सुरू होतो आहे। आत्मिक पुनर्जन्माचा। तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं, ज्या वेदना, संघर्ष आणि निराशा मनात साठवून ठेवल्या, त्या सगळ्याचं ओझं आता हळूहळू हलकं होऊ लागेल। हा बदल बाहेरून मोठा दिसणार नाही, पण आतून तुमच्यात एक नवी शक्ती जागृत होत आहे। तुम्हाला स्वतःबद्दल एक वेगळी स्पष्टता मिळेल। काय सोडायचं, काय ठेवायचं आणि पुढे कसं चालायचं, याचा निर्णय तुम्ही अधिक शांतपणे आणि ठामपणे घेऊ लागाल। काम आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही आधी ज्या गोष्टींमध्ये अडकून पडला होता, तिथून बाहेर पडण्याची एक नवीन वाट दिसू शकते। तुम्हाला जाणवेल की तुमच्यात आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आहे आणि तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकता। काही लोकांसाठी ही वेळ नवीन सुरुवातीची ठरू शकते। नवीन काम, नवीन दिशा किंवा सध्याच्या कामातच स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी। आर्थिकदृष्ट्याही हळूहळू स्थिरता येईल आणि तुम्ही अधिक विचारपूर्वक निर्णय घेऊ लागाल। नातेसंबंधांमध्ये हा काळ खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आता भावनांच्या ओझ्यातून मुक्त होऊ लागाल। ज्या नात्याने तुम्हाला आतापर्यंत त्रास दिला, त्यांच्याबाबत तुम्ही अधिक स्पष्ट होऊ लागाल। आणि जिथे खरं प्रेम आहे आणि आधार आहे, ते नातं अधिक मजबूत होईल। प्रेम जीवनातही तुम्ही आता स्वतःला हरवून नाही, तर स्वतःची ओळख जपून नातं सांभाळाल। लग्नाच्या बाबतीत घाई न करता योग्य निर्णय घेण्याची तुमची तयारी वाढेल आणि त्यामुळे पुढचा टप्पा अधिक स्थिर आणि समाधानकारक ठरेल। शिक्षणाच्या बाबतीत तुमचं लक्ष पुन्हा एकदा केंद्रित होईल। जे गोंधळ आणि अस्थिरता होती ती कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गाची स्पष्टता मिळेल। या संपूर्ण काळात एक गोष्ट ठळकपणे दिसते, तुम्ही आतून बदलत आहात आणि हा बदलच तुमच्या आयुष्यातील पुढच्या सर्व चांगल्या गोष्टीचं कारण ठरणार आहे। त्यामुळे या प्रक्रियेला घाबरू नका, कारण हा शेवट नाही, तर एका नव्या, अधिक मजबूत आणि सकारात्मक सुरुवातीचा आरंभ आहे। वृश्चिक राशी, या वैशाख पौर्णिमेच्या काळात तुमच्या आयुष्यात एक अतिशय वेगळ्या आणि सकारात्मक बदल घडत आहे। अंतर्ज्ञान जागृत होण्याचा। तुम्ही स्वभावानेच खोल विचार करणारे आणि प्रत्येक गोष्टीमागचं सत्य शोधणारे आहात, पण आता तुमच्यात एक अशी शक्ती वाढत आहे जी शब्दांपलीकडची आहे। तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवू लागतील। कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून दूर राहावं आणि कोणता निर्णय योग्य आहे, याचं उत्तर तुम्हाला बाहेर शोधावं लागणार आहे, जे तुमच्या आतूनच स्पष्टपणे येईल। हीच तुमची खरी ताकद आहे आणि ही पौर्णिमा त्या शक्तीला अधिक जागृत करत आहे। काम आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही आतापर्यंत अनेक गोष्टींचा अंदाज घेत होतात, पण आता तुमचे निर्णय अधिक अचूक ठरतील। तुम्हाला योग्य संधी ओळखता येईल आणि चुकीच्या गोष्टींपासून वेळेत दूर राहता येईल। काही लोकांना अचानक एखादी संधी मिळू शकते, जी इतरांना साधी वाटेल, पण तुमच्यासाठी ती खूप महत्त्वाची ठरेल। आर्थिकदृष्ट्या तुम्ही आता भावनेपेक्षा विचाराने निर्णय घ्याल, त्यामुळे हळूहळू स्थिरता वाढेल आणि अनावश्यक नुकसान टाळता येईल। नातेसंबंधांमध्ये हा बदल सर्वात जास्त जाणवेल। तुम्हाला आता लोकांचं खरं स्वरूप समजायला लागेल। कोण खोटं बोलतंय, कोण खरं आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार वागतंय। त्यामुळे तुम्ही स्वतःला चुकीच्या नात्यांपासून दूर ठेवू शकाल। ज्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आहे, ती नाती अधिक मजबूत होतील। प्रेमजीवनातही तुम्ही आता फक्त भावनांवर नाही, तर अंतर्मनाच्या संकेतांवर विश्वास ठेवून पुढे चाल।
त्यामुळे योग्य व्यक्तींची निवड करता येईल. लग्नाच्या बाबतीत हा काळ तुम्हाला घाई न करता योग्य निर्णय घेण्याची समज देईल. तुम्ही आता बाह्य गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावाला आणि तुमच्या मनाशी जुळणाऱ्या भावनांना महत्त्व द्याल. शिक्षणाच्या बाबतीतही तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे याची स्पष्ट जाणीव होईल. आधी जिथे गोंधळ होता तिथे आता स्थिरता आणि लक्ष दिसेल. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट ठळक आहे, तुम्ही आता बाहेरच्या आवाजांपेक्षा स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकत आहात आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेणार आहे. त्यामुळे स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाईल जिथे तुमचं खरं समाधान आणि यश दडलेलं आहे. वृश्चिक राशी, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त भविष्य सांगणं नव्हतं, तो एक आरसा होता जो तुम्हाला तुमचंच खरं रूप दाखवत होता. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं, दुखापती, विश्वासघात, एकटेपणा, संघर्ष, हे सगळं का घडलं हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा पडला असेल. पण आज एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी हे सगळं घडलं. तुम्ही जितकं सहन केलं तितकंच तुम्ही आतून मजबूत होत गेलात. पण समस्या एकच होती, तुम्ही स्वतःच्या ताकदीला ओळखलं नाही. तुम्ही इतरांना समजून घेतलं, त्यांच्यासाठी उभे राहिलात, पण स्वतःसाठी उभं राहणं विसरलात. आणि म्हणूनच ही वेळ तुम्हाला थांबवते आणि सांगते, आता स्वतःकडे वळा. एकदा शांत बसा, कोणताही आवाज नको, फक्त स्वतःसोबत काही क्षण घालवा आणि स्वतःला विचारा, मी आतून काय अनुभवतोय, मला खरंच काय हवं आहे. कारण तुमच्या आयुष्यातील सगळ्या उत्तरांचा स्रोत तुम्हीच आहात. तुम्हाला बाहेर कुठेही शोधायची गरज नाही. पण लक्षात ठेवा, हा बदल सोपा नसेल. काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील, काही लोक दूर जातील, काही निर्णय कठीण वाटतील, पण त्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल. तोच निर्णय योग्य असतो. भीती वाटेल, पण ती भीतीच तुम्हाला पुढे नेईल. कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाणं आहे. वृश्चिक राशी, तुमच्यात एक अशी शक्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीतून पुन्हा उभं राहू शकते. तुम्ही कोसळलात पण पुन्हा उभे राहिलात आणि यावेळी तुम्ही फक्त उभे राहणार नाही, तर आधीपेक्षा अधिक मजबूत होणार आहात. म्हणून स्वतःला एक वचन द्या, मी आता माझ्या मनाचा आवाज ऐकेन, मी आता माझ्या भीतीवर मात करेन, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद कोणाकडेही नाही, ती फक्त तुमच्याकडे आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, तुमचा प्रवास अजून सुरूच आहे आणि पुढे जे येणार आहे ते खूप खास आहे.